पुणे जमीन प्रकरणात चौकशी सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर होतो असं देखील त्यांनी काही वेळापूर्वीच म्हटलंय। तर बाजू मांडायची संधी द्यावी लागते असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। पुणे जमीन गैरव्यवहार हा झी24 तासनं उघड केलेला आणि त्यानंतर आता ही दुसरी मोठी अटक या प्रकरणातली मानली जाते। त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। तर चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर होतो असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। दरम्यानच या प्रकरणातली एक मोठी अपडेट आपल्या समोर येते। काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं, असं नसतं। चौकशी नीट करावी लागते, कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली, कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारिज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे। आत्तापर्यंत आपण बघा, अतिशय वेळेत या संदर्भात FIR दाखल झालेला आहे, FIRवर कारवाई चाललेली आहे, अटकही झालेली आहे। त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही।